तुम्हाला त्या त्या बोलीभाषा येत आहेत का? की माझ्या संभाजीनगरच्या रिपोर्टरने, माझ्या मराठवाड्यातल्या रिपोर्टरने त्याच्या मराठवाडीच्या बोलीतले भाषेतले शब्द त्याच्या बोलण्यात आले तर कदाचित माझा प्रेक्षक त्याच्याशी जास्त रिलेट करतो. माझ्या विदर्भातला रिपोर्टर जर बोलताना त्याची भाषा वापरतोय, त्याच्या लहजात बोलतोय, तर ते जास्त बातमी मला आपली वाटते किंवा मी तिथे काय घडतंय. लाईव्ह रिपोर्टिंगचा अर्थ बेसिकली काय? आपण जेव्हा लाईव्ह रिपोर्टिंग म्हणतो टेलिव्हिजनमध्ये, लाईव्ह रिपोर्टिंगला मिनिटाच्या रिपोर्टिंगला खूप महत्व आहे. त्यामुळे या क्षणाला तिथे काय घडतंय मी फक्त प्रेक्षक म्हणून जेव्हा मी कनेक्ट होतो तर तिथे फक्त मी फिजिकली कनेक्ट होत नाही की अमुक रिपोर्टर नागपूरवरनं तिथला आखो देखा हाल आम्हाला दाखवतोय, पण तिथला माणूस सांगतोय तो तिथे आहे. त्यामुळे त्याची भाषा, त्याच्या भाषेतले शब्द, आता एखादा शब्द तिकडे बोलला गेलेला हा इथे कदाचित एखाद्याला वेगळा वाटू शकतो, अशुद्ध वाटू शकतो, व्याकरणिक दृष्ट्या चुकीचा, व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा वाटू शकतो. त्यामुळे त्या दुराग्रहात न राहता भाषा ही प्रवाही ठेवायला हवी. आणि मला हेच म्हणणं म्हणजे की तुम्ही भाषेच्या शुद्ध अशुद्धतेचा, म्हणजे एक शब्द इंग्लिशमध्ये नेहमी वापरला होता बल्लाळ सर, ग्रामर नाझी. ग्रामर नाझी आपण होता कामा नये. हा, बातमीची भाषा, माझं म्हणणं आहे की बातमीच्या भाषेचं, बातमीचं व्याकरण हे जपलं गेलं पाहिजे, कारण आपल्याकडे तेवढी समृद्ध मराठी भाषा आहे. प्रत्येक ठिकाणी टीका 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 म्हणता येते. तुमच्याकडे तुम्हाला टीका कुठे म्हणायचंय, तुम्हाला त्याच्यावरती टिप्पणी कुठे केली म्हणायचंय, कोपरखळी कुठे मारली म्हणायचंय, घणाघात कुठे केला म्हणायचंय, हल्लाबोल कुठे केला म्हणायचंय. याच्यात आहेत मराठीत बरेच शब्द. ती जितकी तुम्ही प्रभावीपणे ती भाषा वापराल, तुमच्या भाषेत उपलब्ध असलेला शब्दसंग्रह तुम्ही किती पॉवरने तो वापरतायत, ह्याच्यावर त्या बातमीचं व्याकरण जास्ती महत्वाचं.